श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज सामूहिक गुरुचरित्र पारायणाचा 7वा दिवस आणि आपण सगळ्यांनी महाराजांच्या पुण्यतिथी अनुषंगाने चालू केलेल्या सप्ताहाची आज सांगता सुद्धा होती। आज गुरुचरित्र पारायण वेळेवरती सुरुवात झालं। आज सकाळीच खूप छान आणि मनप्रसन्न करणारं वातावरण केंद्रातलं होतं आणि सगळ्या बायका सगळ्या वेळेवरती आल्या। पारायण वाचण्याची सगळ्यांना ओढ होती आज केंद्रामध्ये। त्यातल्या त्यात दगदगीच्या आयुष्यामधून महाराजांनी आपल्याकडून 7 दिवस निर्विघ्नपणे जी काही सेवा घडवून घेतली ही तुमच्या आमच्याकडून सगळ्यांकडून व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। त्यानंतर केंद्रामध्ये छान महाराजांचं दर्शन घेतलं, औदुंबर प्रदक्षिणा घातल्या, त्यानंतर पोथीचं दर्शन घेतलं आणि आज गुरुचरित्र अध्यायामधले अध्याय क्रमांक 44 ते अध्याय क्रमांक 53 असं आज याच्यामध्ये पठण केलं। याच्यामध्ये लक्षात आलं की गुरुचरित्र हा आपला 5वा वेद आहे आणि त्यानंतर गुरुवरती एकनिष्ठता आणि अपरंपार विश्वास असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर महाराजांना 10:30च्या आरतीनंतर महानैवेद्य दिला आणि त्यानंतर असा होता आजच्या गुरुचरित्र पारायणाचा 7वा दिवस। अपरंपार महिमा, भक्ती आणि अनुभव आलेला हा गुरुचरित्र पारायणादरम्यानचा सप्ताह गेला, खूप छान गेला। तुम्ही गुरुचरित्र पारायण कधी केंद्रामध्ये केलं आहे का हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। भेटूया अशाच एका नवीन सेवेमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।